नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील एक दमदार आणि जबरदस्त स्टॉक पाहून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे कल्याणी स्टील्स लिमिटेड. आज आपण या कंपनीचं कंप्लीट फंडामेंटल ॲनालिसिस करून घेणार आहोत, पण त्याआधी आपण एक कंपनीची थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर मी सध्या आहे कल्याणी स्टील्स या कंपनीच्या वेबसाईटवरती. तुम्ही इथे गॅलरीमध्ये पाहू शकता या कंपनीचे वेगवेगळे जे काही प्रोडक्ट्स असतील किंवा त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्स असतील ते. तर या कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती जर सांगायची झाली तर ही कंपनी फाउंड झालेली होती 1973मध्ये पुण्यामध्येच. ही कंपनी आयरन आणि स्टीलचं मॅन्युफॅक्चरिंग करून प्रोडक्ट्स तयार करून या प्रोडक्ट्सची विक्री करते. तर प्रोडक्ट्समध्ये आपण इथं पाहून घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत ते. यामध्ये रोल्ड बार्स फॉर ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशन्स म्हणजे जे क्रँकशाफ्ट, कॅमशाफ्ट, कनेक्टिंग रॉड्स, गिअर्स, ट्रान्समिशन शाफ्ट्स यासारख्या वेगवेगळे प्रोडक्ट्सची मॅन्युफॅक्चरिंग करते. तसेच रोल्ड बार्स फॉर इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्स, राऊंड कास्ट फॉर सेमलेस ट्यूब इंडस्ट्री आणि मशीनड बार्स फॉर ॲल्युमिनियम स्मेल्टिंग इंडस्ट्री यासारखे वेगवेगळे जे आयरन आणि स्टीलचे जे प्रोडक्ट्स आहेत ते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करते आणि त्याची विक्री ही कंपनी करते. ही एक झाली कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती. त्यानंतर पुढे वळू आपण कंपनीच्या फंडामेंटल ॲनालिसिसकडे. तर कल्याणी स्टील्स लिमिटेड या कंपनीचा शेअर प्राईस तुम्ही पाहू शकता ₹330.35 आहे. ही कंपनी आयरन अँड स्टील्समध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1444 कोटीचं. की मेट्रिक्समध्ये तुम्ही इथं पाहू शकता पी रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 7.59चा, तर सेक्टरचा पी रेशो आहे 24.77चा. पी बी रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 1.25चा, तर सेक्टरचा पी बी रेशो आहे 3.18चा. डिव्हिडंड यील्ड 2.28% आहे, तर सेक्टरचा डिव्हिडंड यील्ड आहे 1.54%. इथं आपल्याला असं दिसते की कंपनीने त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा खूप चांगल्या प्रकारे इथं डिव्हिडंड डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टमध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. या दोन रेशोवरून आपल्याला असं कळते ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे का, कारण पी ई आणि जे पी बी रेशो आहे त्यांच्या सेक्टरच्या पी ई आणि पी बी रेशोपेक्षा कमी आहे, त्यामुळेच ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. करंट प्राइसेस लेस दॅन द इंट्रेन्सिक व्हॅल्यू. त्यानंतर रिटर्न वर्सेस एफ डी रेट्स, कंपनीने बँक एफ डीपेक्षाही इथे चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. त्यानंतर डिव्हिडंड रिटर्न्स नुकताच आपण पाहून घेतलं, या कंपनीचा डिव्हिडंड यील्ड जो आहे ते त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा जास्त आहे. म्हणजेच कंपनीने खूप बऱ्यापैकी डिव्हिडंड डिक्लेअर केलेले आहे. ते आपण इव्हेंट्स या सेक्शनमध्ये पाहूनच घेणार आहोत. त्यानंतर एंट्री पॉईंट, या कंपनीच्या ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा आपल्याला कंपनी थोडी स्वस्त दरात पडते. तसेच ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, त्यामुळे या कंपनीमध्ये आपणास जर एंट्री करायचं असेल तर नक्कीच करू शकता. गुड टाईम टू कन्सिडर ॲज स्टॉक इज नॉट इन ओव्हरबॉट झोन. ही कंपनी ओव्हरबॉट झोनमध्येही गेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. त्यानंतर हे स्टॉक ASM किंवा GSM लिस्टमध्ये अवेलेबल नसल्यामुळे तर आपल्याला कुठलंच रेड फ्लॅग अवेलेबल दिसणार नाही. पुढे वळू आपण कंपनीच्या फायनान्शियल्समध्ये. तर फायनान्शियल्समध्ये मित्रांनो आपण कंपनीचं प्रामुख्याने नेट इन्कम पाहतो. तर 2018मध्ये पहा कंपनीचं नेट इन्कम 115.61 कोटी, 2019मध्ये 131.73, 2020मध्ये 136.60, तर 2021मध्ये 190.29 कोटीचे तर नेट इन्कम कंपनीने दर्शवलं आहे. मागील 4 वर्षापासून कंपनीच्या नेट इन्कममध्ये एक चांगल्या प्रकारे इथं वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. मागील 4 वर्षापासून कंपनीचं प्रॉफिटमध्ये खूप चांगल्या प्रकारे इथं ग्रोथ आपल्याला इथं दिसत आहे. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये आपण एकदा नजर टाकून घेऊ कंपनीच्या. तर बॅलन्स शीटमध्ये मित्रांनो मुख्यत्वे आपण दोन गोष्टी पाहतो, तर ते म्हणजे टोटल ॲसेट्स आणि टोटल लायबिलिटीज या दोघांचा रेशो. तर टोटल ॲसेट्स म्हणजे कंपनीचे जे काही टोटल नेटवर्थ असेल म्हणजेच कंपनीची ॲक्च्युअल टोटल किंमत. तर लायबिलिटीज म्हणजे कंपनीचं जे काही देणं असेल ते असू दे, जे काही कर्जाच्या स्वरूपात असू दे किंवा दुसऱ्या गोष्टीत. तर आपण हे पाहतो की लायबिलिटीज ही कधीच ॲसेटपेक्षा जास्त गेली नाही पाहिजे. तर 2018 पासून पाहून घेऊ आपण टोटल ॲसेट्स आणि लायबिलिटीजचा रेशो. तर 2018मध्ये पहा कंपनीकडे टोटल ॲसेट्स होते 1279.87 कोटीचे, तर लायबिलिटीज 500.35 कोटी. 2019मध्ये 1331.91 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 439.78. 2020मध्ये 1364.51 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज
400.49 कोटीचं, 2021मध्ये 1650.48 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 496.17 कोटीचं. मागील 4 वर्षापासून कंपनीने ॲसेट्स आणि लायबिलिटीचा एक खूप चांगला रेशो इथं मेंटेन करून ठेवलेला आहे. लायबिलिटीज कधीच ॲसेटपेक्षा जास्त गेलेले आपल्याला इथं दिसत नाही आहे. हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे या कंपनीच्या फंडामेंटलचा स्ट्रॉंग असण्याचा. तर पुढे वळू आपण कंपनीच्या होल्डिंग्सकडे. तर होल्डिंग्समध्ये मित्रांनो आपण शेअर होल्डिंग पॅटर्न पाहतो. सप्टेंबर 2021मध्ये पहा टोटल प्रमोटर होल्डिंग म्हणजे जे कंपनीचे फाउंडर आहेत तर त्यांची होल्डिंग आहे तर 64.71%. म्युच्युअल फंडची होल्डिंग आहे तर 8.60%. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या इंडियन बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं काहीच आपल्याला दिसत नाही, फक्त 0.0% काहीच नाही आहे. त्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे जे फॉरेनच्या बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं 3.05% आहे. तसेच रिटेल अँड अदर्स म्हणजे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत तर त्यांची होल्डिंग इथं 23.64% आहे. इथं शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये या कंपनीबद्दल एक प्लस पॉईंट जर सांगायचं झालं तर इथं फॉरेन इन्स्टिट्यूशन्सने 3.05% इथं स्टेक मेंटेन करून ठेवलेला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सला असं वाटतं की ही कंपनी फ्युचरमध्ये एक चांगला रिटर्न देऊ शकेल आपल्याला, त्यामुळे त्याने त्यांचा स्टेक हा एवढा ठेवलेला आहे. त्यानंतर पुढे वळू आपण इव्हेंट्समध्ये. तर इव्हेंट्समध्ये मित्रांनो आपण डिव्हिडंड्स आणि कॉर्पोरेट ॲक्शन्स पाहून घेतो. तर प्रथमतः आपण कंपनीच्या डिव्हिडंड्सवर एकदा नजर टाकून घेऊ. तर 2017 ते 2020पर्यंत पहा कंपनीने ₹5 पर शेअर दरवर्षी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. तसेच 2021मध्ये पहा ₹7.50 पर शेअर असा डिव्हिडंड कंपनीने 2021मध्ये डिक्लेअर केलेला आहे. हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो कंपनीच्या फंडामेंटलचा आणि प्रॉफिटेबिलिटीचा स्ट्रॉंग असण्याचा. कारण जसं कंपनीला प्रॉफिट होत आहे तसेच कंपनी त्या प्रॉफिटमधील एक थोडासा हिस्सा शेअर होल्डर्सना सुद्धा प्रदान केलेला आहे. इथं हा एक म्हणजे फंडामेंटलचा एक स्ट्रॉंग असण्याचा एक पॉझिटिव्ह साईन तुम्ही समजू शकता. जर डिव्हिडंडबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तो मी इथं आय बटनमध्ये तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्सवर सुद्धा आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये जर कंपनीने बोनस डिक्लेअर केलेला असेल किंवा जर त्या शेअरचं स्टॉक स्प्लिट झालेला असेल तर ते आपल्याला इथे दिसतंय. पण कंपनीचं या कंपनीचं तसं काहीच इथे झालेलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथं कुठलाच डेटा अवेलेबल दिसत नाही. ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर कंपनीचे फंडामेंटल्स आपल्याला खूप स्ट्रॉंग भेटले. कंपनी अंडरव्हॅल्यूड आहे. कंपनीचे शेअर प्राईस तुम्ही पाहू शकता ₹330.35 आहे. खूप ओव्हरबॉट झोनमध्ये ही कंपनी गेलेली नाही आहे. कंपनीने बँक एफडीपेक्षाही चांगले रिटर्न्स आपल्याला इथे दिलेले आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा आणि प्लस पॉईंट या कंपनीबद्दल जर सांगायचं झालं तर डिव्हिडंड यील्ड तुम्ही इथे पाहू शकता. या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षाही चांगला आहे. आपण नुकतंच पाहून घेतलं कंपनीचं डिव्हिडंड हिस्ट्री, त्यामुळे तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. तर हे सर्व काही होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा एखाद्या शेअरचे ॲनालिसिस करायचं असले तेही कमेंट करा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची. काही चुकीची माहिती माझ्याकडून तुम्हाला मिळत असल्यास ते पण तुम्ही कमेंट करू शकता. त्यानुसार आम्ही बदल करू. आमच्यापुरते आपल्याकडून एवढंच आहे. पुन्हा भेटू एक नवीन स्टॉकचं ॲनालिसिस घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.